पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याने गुन्हा नोंदवला गेलाय। मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि समर्थकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद। चंद्रहार पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। त्याच्याच विरोधात आता गुन्हा नोंद झालेला आहे। सांगलीतून शिवबाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हा दाखल झालाय। विनापरवाना प्रचार पदयात्रा काढल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या विनापरवाना प्रचार पदयात्रेमुळेच हा गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती समोर येते। सांगलीमधून ही महत्त्वाची बातमी आहे। सांगलीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवबाठाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठा धक्का। त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। विनापरवाना पदयात्रा काढल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। चंद्रहार पाटील आणि त्यांच्या समर्थकांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। सांगलीमधून ही महत्त्वाची बातमी समोर येते। सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्यासंदर्भात तक्रार दाखल झाली होती। या विरोधात आता गुन्हा नोंदवलेला आहे। विनापरवाना प्रचार यात्रा काढल्याची माहिती समोर येते।